बांगलादेशमध्ये कांदा निर्यात कधी सुरू होईल आणि कांदा बाजारभाव वाढीची आम्हाला चांगली बातमी कधी मिळेल, या बातमीकडे शेतकरी आस लावून बसलेले आहेत। त्याच वेळेस तिकडे या सोमवारी बांगलादेशचे जे आर्थिक सल्लागार आहे आणि त्यांचं जे अंतरिम सरकार आहे त्यांनी या वर्षाचं बजेट सादर केलं। डॉक्टर सालेहुद्दीन अहमद नावाचे त्यांचे अर्थ सल्लागार आहे, त्यांनी याच्यामध्ये एक तरतूद अशी केली की जो सोर्स टॅक्स आहे, म्हणजे जो तिथे जे मालावर आयात केली जाते, शेतमाल आयात केला जातो, त्याच्यामध्ये कांदा आहे, बटाटा आहे, त्याच्यानंतर फळफळावळ आहे, त्याच्यानंतर डाळी आहेत, गहू आहेत, तेल आहेत, या सगळ्या आयात मालावर पूर्वी 1% स्त्रोत कर किंवा सोर्स टॅक्स घेतला जायचा। आता या वर्षीपासून या अर्थसंकल्पानंतर आता हा टॅक्स 0.5% कमी झाला। थोडक्यात काय की तिथली महागाई कमी व्हावी हा तिथल्या सरकारचा उद्देश आहे, तर त्या महागाईला 0.5% दिलासा मिळेल अशा बातम्या बांगलादेशचे डेली स्टार असेल, आणखी तिथले वेगवेगळे दैनिक असेल, त्यांनी दिलेला आहे आणि मोठ्या गाजावाजा करून त्या बातम्या सध्या येत आहेत। याचा भारतावर असा परिणाम होईल, विशेषतः कांदा उत्पादकांसाठी किंवा बटाटा, टोमॅटो या सगळ्यांसाठी, की आयातदारांना टॅक्स कमी लागल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि या सगळ्या याच्यातनं कांद्याची जास्तीत जास्त आयात तिकडे होऊ शकते। पण हे सगळं कधी होईल, तर आता जेव्हा त्याची अंमलबजावणी होईल त्या सगळ्या याच्यामध्ये। या संदर्भातली आणि आणखी 2 माहिती आपण आज बघणार आहोत। चॅनलशी जोडून राहा आणि या ठिकाणी जे हिरवं बटन आहे तिथे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रियांना मी नेहमी उत्तर देतच असतो। नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर बांगलादेशचा हा जो बजेटचा भाग आहे, एका बाजूला त्यांनी हा टॅक्स कमी केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या निर्यातीचं घोडं कुठे अडलंय असं शेतकरी विचारत आहे। याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की बांगलादेश असेल, नाफेड असेल किंवा आणखी या गोष्टी आहेत, या सगळ्यांनी मिळून यंदाच्या वर्षी जरी समजा निर्यात झाली तर जास्तीत जास्त 10 लाख मेट्रिक कांदा त्याच्यामध्ये जाणार आहे आणि कांद्याचं उत्पादन मात्र आपलं भारताचं जे सरासरी आहे ते साधारण 300 लाख मेट्रिक टन आहे। मग अशी काय गरज पडली की फक्त बांगलादेश आहे आणि फक्त नाफेड या 2च संस्था आहेत की जो भारताचा तारणहार बनणार आहे, विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा। पण तरीही गेल्या काही याच्यामध्ये जेव्हा कांद्याचे बाजारभाव पडतात त्यावेळेस बरेचदा अशा बातम्या जाणून बुजून पेरल्या जातात आणि मग आम्हालाही त्या संदर्भात माहिती घेऊन शेतकऱ्यांना उत्तर द्यावे लागतात। पण हरकत नाही, आता तुम्हाला माहिती पाहिजेच आहे तर माहिती द्यायला हरकत नाही। बांगलादेशची सीमा ज्या आहेत त्या उघडल्या गेलेल्या आहेत, परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की आता हळद किंवा अद्रक अशा काही गाड्या तिथं जायला सुरुवात केल्या आहे, पण बांगलादेशचे जे आयातदार आहे की त्यांना जो आयातीचा परवाना आहे तिथल्या सरकारने दिलेला नाही। त्याच्या मागे 2-3 कारणं आहे, कदाचित तो या आठवड्यात देऊ शकतात, त्याची चर्चा सुरू आहे असं सांगितलं जातंय, पण या संदर्भात पक्की माहिती नाही। परंतु बांगलादेशला निर्यात होणार आहे याचं कन्फर्मेशन दिलेलं आहे कांदा उत्पादक निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी। हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर्स असोसिएशन म्हणजे फलोत्पादन निर्यातदारांची जी संघटना आहे तिचे जे पदाधिकारी आहे त्यांनी ॲग्रोशिवारला आणि काही दैनिकांना अधिकृत सांगितलेलं आहे की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात जुलैमध्ये सुरू होईल। या संदर्भात मी मागे बोललेलो आहे। अशा बऱ्याच बातम्या ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला वेळोवेळी जेव्हा अपडेट होतात तेव्हा मी टाकत असतो आणि त्यातनं तुम्हाला माहिती मिळत असते। व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल, फॉलो करायचं असेल, त्याची लिंक इथे मी पहिल्या कॉमेंटमध्ये दिलेली आहे की तुम्ही तिथं सबस्क्राईब करा। ज्यांना मराठी कळत नाही आणि हिंदीमध्ये माहिती पाहिजे त्यांच्यासाठी हिंदी चॅनल स्वतंत्र सुरू केलेलं आहे, त्याचे व्हिडिओ त्या पद्धतीने त्या चॅनलवर आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जुलैमध्ये ही कांद्याची निर्यात होऊ शकते, पण त्याला कदाचित 10 जुलै होईल की 15 जुलै होईल की आणखी काही, याला अजून त्याची पक्की तारीख त्यांच्याकडे पण नाहीये, पण निर्यात सुरू होईल या संदर्भात ते पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत। त्यामुळे इथे जर तुमची काळजी असेल, शंका असेल तर त्या काढून टाका, त्यानंतरच कांद्याचे बाजारभाव वधारतील। नाफेडच्या खरेदीमध्ये नाफेडची खरेदी सुरू झाली आणि आमचे बाजारभाव का वाढत नाही असं कोणीतरी विचारलं।
NCCF ची खरेदी अजून सुरू व्हायची आहे, नाफेडची सुरू झालेली आहे, पण जेव्हा ती मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्या सगळ्या याच्या शेतकरी जेव्हा तिथं माल घेऊन जातील, रजिस्ट्रेशन करतील, त्यानंतर मार्केटमध्ये गॅप तयार होईल. आता तुम्ही बघत आहात की या आठवड्यामध्ये सोमवारी मागच्या सोमवारच्या तुलनेत या सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा कांद्याची आवक जी आहे ती कमी आहे. म्हणजे जवळपास 1 लाख मेट्रिक टननी कांद्याची आवक कमी, ती 2,70,000 मेट्रिक टन अशी झालेली आहे. मागच्या आठवड्यात ती साधारण 4.25 लाख मेट्रिक टन सोमवारी होती. तर याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये आवक आता नियंत्रणात राहील आणि बाजारभावावर त्याचे सकारात्मक परिणाम होतील, पण तुम्हाला थांबावं लागेल. बांगलादेशच्या संदर्भात आणखी एक सांगितलं जात आहे की काही निर्यातदारांना तिथले जे आयातदार व्यापारी किंवा आयातदार आहे बांगलादेशचे त्यांनी पैसे दिलेले नाहीत, ते बुडवलेले आहेत. नाशिकमध्ये पिंपळगावमधनं एक साधारण महिनाभरापूर्वी अशी घटना झाली की 2 व्यापाऱ्यांना अनधिकृतरित्या जे पिंपळगावमध्ये बिना व्हिसाचे राहत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि असं सांगितलं गेलं की त्यांनी शेतकऱ्यांचे जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपये बुडवलेले आहेत. त्यामध्ये एक व्यापारी जो होता तो द्राक्षाशी संबंधित आणि दुसरा होता कांद्याशी संबंधित होता. आता हे बुडवलेले पैसे, आपल्याकडच्या निर्यातदारांचे बुडवलेले पैसे, या संदर्भात आपल्या भारताच्या उच्चाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मग त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि मगच तो आयात परवाना जो आहे तो त्यांना दिला जाईल, म्हणजे बांगलादेशच्या बाजूने, आपल्या बाजूने नव्हे, आणि त्यानंतर निर्यात सुरू होईल. तर आता या बांगलादेशच्या संदर्भातल्या तुमच्या सगळ्या शंका आहेत. दुसरी बाब या आठवड्यात घडली आहे ती म्हणजे कांद्याचे बाजारभाव आता घसरत आहेत. या आठवड्यात साधारण आजपर्यंत सरासरी 25 ते 30 रुपयांनी बाजारभाव घसरलेत. कदाचित हा व्हिडिओ पब्लिश होत असेल आणि नवीन आकडेवारी येईल तर त्यापेक्षाही जास्त घसरलेले असतील. लासलगाव आणि पिंपळगावचं मी तुम्हाला सांगतोय, बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी पण साधारण त्याची परिस्थिती तशीच आहे. तर आता गुजरातमध्ये असं सांगितलं जात आहे की गुजरातमध्ये जी बातमी आली आहे तिथल्या कृषी मंत्र्यांनी आणि असं जाहीर केलं की ज्या कांदा उत्पादकांना आता उत्पादन जास्त आहे, तब्बल साधारण 26-27 लाख मेट्रिक टन कांदा तिथे झालेला आहे आणि जवळपास 90,000 शेतकऱ्यांचं कांदा उत्पादकांचं नुकसान झालं आहे, त्याची भरपाई म्हणून 200 रुपये त्यांना प्रति क्विंटल अनुदान देणार आहे गव्हर्नमेंट. त्यासाठी त्यांना सांगितलं की 1 ते 15 तारखेच्या पावत्या, 1 ते 15 जुलैपर्यंतच्या पावत्या जपून ठेवा वगैरे वगैरे. त्यासाठी जवळपास 125 कोटींची तरतूद आहे. गुजरातमध्ये असं अनुदान का दिलं जात आहे? महाराष्ट्रामध्ये साधारण 2 वर्षापूर्वी असं अनुदान दिलं होतं, कारण निवडणुका तोंडावर होत्या. आता गुजरातच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हे अनुदान दिलं जात आहे. एका शेतकऱ्याला किमान 50,000पर्यंत ही मदत मिळेल असं त्या बातमीमध्ये आहे. ही बातमी आल्यानंतर आणखी एक स्टेटमेंट साधारण 2 दिवसांपूर्वी किंवा 1 आठवड्यापूर्वीचं, माफ करा, कांदा समितीचे जे अध्यक्ष आहे पाशा पटेल, तर त्यांनी केलं होतं. त्यांनी असं सांगितलं की कांद्यावर जो शिक्का बसला आहे पॉलिटिक्सचा, म्हणजे कांदा हे राजकीय पीक आहे, हा शिक्का काढून टाकण्याचं आमच्या कांदा समितीचं पहिलं काम असेल. नंतर त्यांनी खूप चांगल्या चांगल्या घोषणा केल्या की निर्यात सुरळीत राहील, आम्ही कांद्याच्या साठ्याची चांगली व्यवस्था करू. या ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं. पण मग पाशाबाईंनी कदाचित हे त्यांना माहिती नसेल की गुजरातमध्ये पॉलिटिकल पीक म्हणूनच कांद्याला आता बघितलं गेलंय तिथल्या सरकारने. कारण तिथल्या सरकारला अशी भीती वाटतेय की जर आपण कांद्याला अनुदान दिलं नाही तर या निवडणुकीमध्ये त्यांना तोटा होऊ शकेल. त्यामुळे कांदा समितीच्या अध्यक्षांनी आणि त्या लोकांनी आधी भाजपाच्या लोकांना समजून सांगावं गुजरातमध्ये की बाबांनो, हे पॉलिटिकल पीक नाही आहे, त्यामुळे तुम्ही कशाला अनुदान देतात. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जर त्यांनी वक्तव्य केलं तर शेतकऱ्यांना पण आनंद होईल आणि या संदर्भातली बातमी करायला आम्हालाही खूप आनंद होईल. पाशाबाई एक तळमळीचे नेते आहे. शेतकरी संघटनेतनं अनेक लोक जे राजकारणाच्या वाटेवर गेले त्यापैकी ते एक होते. विशेषतः कृषी मूल्य आयोगाला त्यांनी त्या काळात दुष्काळी स्थितीमध्ये मराठवाड्यात आणलं होतं आणि त्या ठिकाणी अशोक गुलाटींना आणून तिथे बाजारभाव आणि त्या संदर्भातली परिस्थिती समजून भाव वाढवून घेतले होते. पण तरी पण त्यांचं हे वक्तव्य कदाचित त्यांचे जे सिनियर असतील किंवा केंद्र सरकारमधले जे कोणी धुरीण नेते आहेत
त्यांनी जर ऐकलं तर कदाचित कांद्याला पॉलिटिक्समधनं ते बाहेर काढतील आणि कांद्याला घाबरणार नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस दिल्लीची निवडणूक झाली होती, सुषमा स्वराज मुख्यमंत्री असताना अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्यावेळेस ते पंतप्रधान होते, त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढल्यामुळे गव्हर्नमेंट पडलं आणि याच गव्हर्नमेंट याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेचं भाजपचं गव्हर्नमेंट येऊ शकलं नाही, काँग्रेसचं आलं. त्याच्यानंतर पुढचे 15 वर्ष म्हणजे आधी काँग्रेस नंतर आम आदमी पक्षाचं आलं आणि भाजपला दिल्लीच्या सत्तेपासून बाहेर राहावं लागलं. तेव्हा एक असं हवा केली गेली की कांदा हे पॉलिटिकल पीक आहे. तर मला असं वाटतं की पाशा पटेलांनी किंवा त्या सगळ्या कांदा समितीने सगळ्यात आधी भाजप किंवा त्या लोकांना सांगायला पाहिजे की बाबा हे कांदा पॉलिटिकल पीक नाही आहे. किंवा कदाचित त्यांचा असाही उद्देश असेल की आपल्याच नेत्यांना आपण हे कांदा पॉलिटिकल पीक नाही असं सांगावं. फक्त त्यांनी डेक्कन हेराल्ड किंवा आणखी ज्या दैनिकांना त्यांनी मुलाखती दिल्या त्याचा तो आधार घेतला असावा. एनिवे, पाशा पटेल हे चांगलंच काम करतील याच्यावर आपण विश्वास ठेवूया. आता पुढे जाऊया. या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्या परिसरातल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी आहेत ते आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी संघटना आहे तिचे अध्यक्ष आहेत भारत दिघोळे. त्यांनी एक व्हिडिओ सगळ्यांना दिलेला आहे, मला पण तो दिला होता. त्यांचं म्हणणं असं आहे की जर गुजरातमध्ये जर 200 रुपये तुम्ही अनुदान देत असेल की महाराष्ट्र तर हा सर्वात मोठा कांदा उत्पादक प्रदेश आहे, भारतातलं सर्वाधिक कांदा उत्पादन इथे होते, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा या शेतकऱ्यांना आता जे नुकसान झालंय, बाजारभाव पडले, किमान 1000 रुपये अनुदान द्यायला पाहिजे. आता पावसाळी अधिवेशन आहे, कदाचित या संदर्भातल्या मागण्या आता त्या अधिवेशनामध्ये जातील आणि मला खात्री आहे की जे लोकप्रतिनिधी आहे ज्यांना तुम्ही मोठ्या आशेने अपेक्षेने निवडून दिलं तेही कांद्याचा प्रश्न कदाचित या पावसाळ्या अधिवेशनामध्ये राज्याच्या विधानसभेत मांडतील आणि भावाभावांचं राजकारण, भाऊविरुद्ध वेगवेगळ्या पक्षांचं राजकारण याच्या पलीकडे जाऊन माध्यमं याची दखल घेतील आणि सरकारही त्याची दखल घेतील. विशेषतः कांदा समितीच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सरकार याला पॉलिटिकल पीक मानणार नाही आणि कदाचित या वेळेस शेतकऱ्यांना अनुदान देऊ शकतील. तसं झालं तर तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की आत्ताच ई पीक पाहणी करून ठेवा, कारण कांद्याला 500 रुपये 1000 रुपये जर अनुदान मिळालं तर तुमचा कांदा 7/12 नोंदवला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता ते त्या पद्धतीने ई पीक पाहणी करायला किंवा तिथं नोंदणी असेल तर ती करायला हरकत नाही, कारण कदाचित सरकारला असं वाटलं की हे त्यांना जर जनतेविषयी जर किंवा शेतकऱ्यांविषयी थोडा कळवळा आला, त्या सगळ्या वारीचं वातावरण आहे आणि त्याच्यातून जर त्यांना पांडुरंगाने जर बुद्धी दिली तर कदाचित असं सांगता येईल की बाबा ते तुम्हाला अनुदान देऊ शकतात गुजरातच्या धर्तीवर आणि असं सिद्ध करतील की कांदा हे पॉलिटिकल पीक नाही आहे की तिथं निवडणुका आहे म्हणून आम्ही अनुदान दिलं नाही. बघा, महाराष्ट्रात सुद्धा आता निवडणुका नाही आहेत पण आम्ही अनुदान देतो आहोत. निवडणुका आहेत याच्या जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तर नाही आहेत, पण काय सांगावं, कदाचित त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना असं वाटेल आणि ते अनुदान देऊ शकतील. काल स्वतंत्र भारत पक्षाने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढला, निवेदन दिलं. त्यांचं म्हणणं आहे की नाफेड आणि या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, सुमारे 5000 कोटींचा भ्रष्टाचार आतापर्यंत झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ही खरेदी तुम्ही करूच नका, करायची असेल तर खुलेआम पद्धतीने करा किंवा हे बंद करा, कारण आता खरेदी करतील आणि नंतर भाव पाडतील. एका बाजूला कांदा उत्पादक संघटना आहे, त्यांनी अनुदानाची मागणी केली आहे, दुसऱ्या बाजूला या पद्धतीनं या संस्थांवर आक्षेप घेतला जातोय, तिथेही परत शेतकऱ्यांच्या संघटना आहे. एकंदरीत शेतकरी जेव्हा एकत्र येतील, जागृत होतील आणि जागरूक व्हाल तुम्ही सर्वजण, त्यावेळेस हा कांद्याचा प्रश्न सुटेल. मग त्यावेळेस कदाचित तुम्हाला कोणी बांगलादेशमुळे भाव पडले, पाकिस्तानमुळे, चीनमुळे बाजारभाव पडले किंवा असंही म्हणणार नाही की बाबा ते नाफेडची खरेदी झाली नाही म्हणून भाव पडले. उद्या एखादा लासलगावचा परप्रांतीय व्यापारी जो इथं वर्षानुवर्ष कमवून त्याच्या 10 पिढ्या खातायत, तो तुम्हाला असं म्हणणार नाही की बाबा तुम्ही मराठी माणसं आहे, मराठी शेतकरी आहेत आणि तुम्ही व्यापार करत नाही, हा तुमचा तोटा आहे, तुम्ही व्यापार करा मग तुम्ही पैसे कमवा, असं तो तुम्हाला म्हणणार नाही. किंवा तो तुम्हाला बांगलादेश आणि नाफेडच्या खरेदीची उदाहरणं देणार नाही जेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचाराल, कारण तुम्ही एक झालेला असाल. त्याच्यामुळे प्रश्न विचारा, एक व्हा, जागरूक व्हा. आत्ताच्या या व्हिडिओचा तोच अर्थ आहे. थोडासा तिखट होईल, अनेकांना तो लागेल,
पण मला त्याच्यामध्ये माझा नाईलाज आहे, कारण ज्या वेळेस अशा भूमिका कोणी घेत नाहीत, बरेचदा लोक मॅनेज होतात. मग ते कुणी असतील, त्या सगळ्या शेतकऱ्यांची बाजू घेणारे असतील किंवा आणि कोणी असतील, व्यवस्थेत पुढे शरण जातात. त्यावेळेस पत्रकारांना आणि संपादकांना लेखणी हातात घ्यावी लागते. आता लेखणीची जागा ही तुमच्या चॅनलनी आणि व्हिडिओने घेतली आहे. शेवटपर्यंत टिकून राहा. आजचा संदेश हाच होता आणि हेच सांगायचं होतं. याच्यानंतरच्या गोष्टी आपण येणाऱ्या काळात पाहणारच आहोत. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.